नमस्कार मित्रांनो, मी विचार केला की उत्क्रांतीबद्दल काही मुद्दे स्पष्ट करण्यासाठी एक लहानसा व्हिडिओ बनवावा आणि आधीच्या काही व्हिडिओंमधील काही संदिग्ध मुद्दे स्पष्ट करावेत. मग बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या ऐतिहासिक संग्रहालयात जाता आणि तिथे अशी चित्रे पाहता जिथे सुरुवात एका आदिम माकडापासून होते, म्हणजे एपपासून, आणि त्यानंतर क्रमाक्रमाने अशा प्रजाती दाखवल्या जातात ज्या 2 पायांवर चालण्याच्या दृष्टीने काही प्रगती दर्शवतात आणि शेवटी होमो सेपियन्स सेपियन्स म्हणजे आपण, तर असा तो क्रम पूर्ण होतो. तेव्हा असे वाटते की उत्क्रांती ही अशी प्रक्रिया आहे की जी अधिक अधिक चांगल्या गोष्टी निर्माण करत असते. तुम्हाला वाटते की यात प्रगतीची एखादी कल्पना आहे, म्हणजे जसा वेळ पुढे जातो तसं पुढील प्रत्येक प्रजाती आधीच्या तुलनेत अधिक प्रगत होत जाते. पण इथे मी स्पष्ट सांगू इच्छितो की अधिक प्रगत ही कल्पना उत्क्रांती किंवा नैसर्गिक निवडीच्या संदर्भात फारशी अर्थपूर्ण नाही. मुख्य गोष्ट म्हणजे पर्यावरणाशी जुळणारी सक्षमता, पर्यावरणाशी सुसंगत जुळून घेणे किंवा त्या पर्यावरणात तुम्ही किती वेळा प्रजनन करू शकता हेच महत्त्वाचे असते. पण हे आपल्या अधिक प्रगत या कल्पनेशी फारसे जुळत नाही. काही लोक विचार करतात की आता मानवी उत्क्रांतीतील पुढील टप्पा काय असेल, आणि मग ते कल्पना करतात की एखादा माणूस असेल ज्याचा मेंदू खूप मोठा असेल, जो बौद्धिक क्षमतेने वस्तू हलवू शकेल, गोष्टी आरपार पाहू शकेल किंवा अजून काही असेल. तर ते लोक असे गृहीत धरतात की यामध्ये एखादी प्रगती आहे. पण पहा, आपण अधिक बुद्धिमान आहोत. आपण अशी अनेक कामे करू शकतो जी माकडे करू शकत नाही. कदाचित उत्क्रांतीचा पुढील टप्पा एखादा अतिमानव म्हणजे सुपरह्युमन असेल. मला माहीत नाही की मानवी उत्क्रांतीचा पुढील टप्पा असेल का, आणि असेल तर तो कसा असेल. मी त्या चर्चेत सध्या जात नाही. पण इथे ही गोष्ट आहे की नेहमी तसंच होईल असं नाही. आपण सध्याच्या मानवी लोकसंख्येकडे पाहिले तरी उत्क्रांतीच्या दृष्टीने यश ही संकल्पना आपल्या सामाजिक यशाच्या संकल्पनेपेक्षा पूर्ण वेगळी आहे. उदाहरणार्थ असे गृहीत धरूया की आपल्याकडे 2 प्रकारचे लोक आहेत. यामधला हा व्यक्ती बघा, त्याच्याकडे PhD आहे, तो MD आहे, तसेच त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. म्हणजेच समाज ज्या गोष्टींना यश मानतो त्या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत, कारण त्याने MD आणि PhD केली आहे. त्यामुळे तो खूप काळ शाळा कॉलेजमध्ये होता आणि म्हणून आता त्याने मूल न होण्याचा निर्णय घेतला आहे, किंवा तो याबाबत खूप जबाबदारीने विचार करतो. तो विचार करतो की जगात किती लोकसंख्या आहे, तसेच या लोकसंख्या वाढीचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा तो विचार करतो. म्हणून गृहीत धरूया की तो आणि त्याची पत्नी, ती सुद्धा MD PhD आहे आणि खूप पैसा आहे. त्यांनी आपले आयुष्य शिक्षणात घालवले आहे आणि मग ते ठरवतात की त्यांना फक्त एकच मूल असावे, फक्त एकच मूल. बघा, या दोघांनीही शिक्षणाची उच्च पातळी गाठलेली आहे आणि आपल्या दृष्टीने पाहिलं तर ही जोडी खूप यशस्वी आणि जबाबदार आहे. मग त्यानंतर दुसऱ्या बाजूला असं गृहीत धरूया की इथे अजून एक व्यक्ती आहे. तर हा दुसरा व्यक्ती काहीसा वेगळा आहे. सुरुवातीपासूनच तो खूपच बेजबाबदार राहिलेला आहे. त्याने एका मागोमाग एक अशी अनेक मुले जन्माला घातली. समजा की तो 30 वर्षाचा होईपर्यंत त्याला 10 मुले झाली. कदाचित यातील काही मुले दत्तक सुद्धा द्यावी लागली असतील. तर बघा, त्याच्या आयुष्याची परिस्थिती काय आहे याबाबत मी निर्णय देत नाही. पण एकूण समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण म्हणू की हा माणूस कमी यशस्वी आहे. पण जर आपण उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा माणूस खूपच यशस्वी ठरतो. खरं तर या व्यक्तीसारख्या लोकांची जनुके खूप वेगाने वाढत आहेत. तुलनेत या लोकांच्या जनुकांच्या वाढीची गती खूप कमी आहे. म्हणून जेव्हा आपण उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून सक्षमता याबद्दल बोलतो तेव्हा ती सक्षमता आपल्या नेहमीच्या सामाजिक मूल्यप्रणालीप्रमाणे नसते. तर या लोकांना बघितल्यावर ते खूप सक्षम वाटतात, बौद्धिकदृष्ट्या आणि कदाचित शारीरिकदृष्ट्याही, पण ते प्रजनन करत नाही. त्यांची जनुके पुढील पिढीत फारशी संक्रमित होत नाहीत. जसे या दुसऱ्या व्यक्तीची जनुके मोठ्या प्रमाणावर पुढच्या पिढीत संक्रमित होत आहेत. मला अचूक आकडा आठवत नाही, पण आशियामधील सुमारे 80% लोकांमध्ये एका व्यक्तीची किंवा काही मोजक्या पुरुषांची जनुकी आहेत, जे साधारण 1200 साली जगत होते. कदाचित हा व्यक्ती मंगोल योद्ध्यापैकी एखादा असू शकतो, किंवा चंगेज खान किंवा कुबलाई खान. तर बघा, मी इथे कोणताही नैतिक निर्णय देणार नाही. मग लक्षात घ्या, ते हे दाखवते की काही लोक असे आक्रमक स्वभावाचे असतात ज्यांनी कदाचित संपूर्ण समाजावर आक्रमण केले असेल.
लूट केली असेल, अत्याचार केले असतील. मग जरी मानवतेच्या दृष्टीने त्यांची कृत्ये अत्यंत निंदनीय वाटत असली तरीही उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहता ते खूपच यशस्वी ठरले. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये नेहमीच प्रगतीचाच असा अर्थ नसतो. म्हणजेच जर आपण वर पाहिलेला पॅटर्न सतत चालू राहिला तर या प्रकारचे लोक जनुक पातळीमध्ये कमी कमी प्रमाणात आढळतील आणि या दुसऱ्या प्रकारचे लोक अधिक प्रमाणात आढळतील. त्यामुळे शेवटी कदाचित मानवांची लोकसंख्या अधिक आक्रमक होऊ शकते किंवा ज्या अर्थाने आपण जबाबदार म्हणतो तशी कमी जबाबदार होऊ शकते. म्हणून मी हे स्पष्ट करू इच्छितो की उत्क्रांती किंवा नैसर्गिक निवड ही अशी फक्त प्रगतिशील पायऱ्यांची मालिका नाही, ज्यात प्रत्येक प्राणी हळूहळू अधिक चांगला, अधिक बुद्धिमान आणि अधिक वेगवान होत जातो. हे पूर्णपणे त्या प्राण्याच्या पर्यावरणावर अवलंबून असते आणि कोणत्या गुणांची निवड केली जात आहे यावर ठरते. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.